सर्वांना, मी वनिता, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी पोह्यांचे कटलेट बनवणार आहे। त्यासाठी मी हे पोहे घेतले, आता स्वच्छ धुवून घेते। पोहे छान नितळून झाले, आता मी काढून घेते। हे बघा, मस्त असे छान झालेले आहेत पोहे आपले, छान भिजून घेतलेले। आता त्यामध्ये टाकते टोमॅटो, चिरून घेतला, अर्धा टोमॅटो टाकते, अर्धा चिरलेला कांदा, माझ्याकडे गाजर होतं, गाजर घेतलं ते टाकते, ते मी किसून घेतले गाजर। नंतर बॉईल केलेले बटाटे मी 2 बॉईल केलेले होते, ते घालते। छान असं कुस्करून घालायचे बटाटे। लाल तिखट टाकलं, थोडीशी हळद, धना पावडर टाकते, गरम मसाला थोडंसं अद्रक किसून टाकायचं आहे। कोथिंबीर चिरून घातली, चाट मसाला टाकते, चवीप्रमाणे मीठ, छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अशा शेपमध्ये मी पूर्ण कटलेट मी बनवले। आता चला फ्राय करूया। कढई ठेवली, तेल आपलं छान तापलेलं आहे। हे तांदळाचं पीठ आहे, त्यामध्ये मी असं घोळून घेते आणि एक एक सोडते तेलामध्ये। तर आता आपण पलटी करून घेऊ। मस्त असे फ्राय झालेले आहेत कटलेट। बघा, आपले मस्त असे गोल्डन कलर झालेला आहे। आता मी काढून घेते। पोह्यांचे कटलेट आपले तयार झाले। 3 शेपमध्ये मी बनवलेले आहे आणि ग्रीन चटणी टोमॅटो केचप सोबत छान लागतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा।